रमेश म्हात्रे जेव्हा शरण आला पोलीस स्टेशनमध्ये, विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये, तेव्हा काय नेमका संवाद झाला? एनडीटीव्ही मराठीकडे एक्सक्लूसिव्ह हा ऑडिओ आहे, ऐकूयात. क्या आपको आपने तो किया बहुत हो गया, क्या हो गया सर? बहुत सर मारपीट बहुत हो गया, क्या हो गया? बहुत रमेश सर, रमेश सर पद्धतीनं सर आपको अफसोस है आपने जो किया उसका? तुम्हाला सर एनडीटीवी पूछ रहा है कि आपने जो किया उसका आपको थोड़ा सा भी अफसोस है? रमेश जी थोड़ा सा अफसोस है आपको? रमेश जी क्या कहेंगे? सर आपके पास कोई जवाब नहीं है सर, कोई जवाब नहीं है आपके पास। रमेश जी कोई जवाब नहीं है आपके पास सर, कोई जवाब नहीं है आपके पास। क्या कहेंगे आपके सरेंडर के? सर क्या आप भाग रहे? पूछ रहे थोड़ा सा अफसोस है आपको आपने तो किया बहुत हो गया, क्या हो गया सर? बहुत सर मारपीट बहुत हो गया, क्या हो गया? बहुत रमेश सर, रमेश सर पद्धतीनं सर आपको अफसोस है आपने जो किया उसका? तुम्हाला सर एनडीटीवी पूछ रहा है कि आपने जो किया उसका आपको थोड़ा सा भी अफसोस है? रमेश जी थोड़ा सा अफसोस है आपको? रमेश जी क्या कहेंगे? सर आपके पास कोई जवाब नहीं है सर, कोई जवाब नहीं है आपके पास। रमेश जी कोई जवाब नहीं है आपके पास सर, कोई जवाब नहीं है आपके पास। रमेश म्हात्रेनं फक्त हात वर केले आणि खूप झालं, बहुत हो गया एवढंच म्हटल्याचं पाहायला मिळालंय. रमेश म्हात्रे हा पुन्हा एकदा तसाच पाहायला मिळाला पोलिसांसमोर, अगदी आयटीत बसल्याचं पाहायला मिळालं रमेश म्हात्रे. आणि पोलीसही रमेश म्हात्रेला घेऊन जाताना पाहायला मिळाले. यानंतर कल्याण कोर्टाकडच्या दिशेनं रमेश म्हात्रे जरी शरण आला असला तरी त्याची मुजोरी कशी कायम आहे हे या दृश्यांमध्ये आपण पाहायला मिळतोय. अगदी पोलीसही त्याच्या मुजोरीला कायम ठेवत असल्याचं पाहायला मिळतंय. पोलिसांकडनं अगदी रमेश म्हात्रेला खुर्ची आणि सगळं व्यवस्थित बसण्यासाठी जागा देण्यात आली आणि त्यानंतर रमेश म्हात्रेला घेऊन पोलीस कल्याण कोर्टाच्या दिशेनं रवाना झालेत. अक्षय, मुजोरी काही कायम झालेली नाही रमेश म्हात्रेची. नाही, एकूणच रमेश म्हात्रे यांना ज्या पद्धतीनं पोलिसांकडनं व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, पोलिसांकडनं ज्या पद्धतीचा रमेश म्हात्रे यांना वागणूक मिळते, त्यामुळं रमेश म्हात्रे यांची या सगळ्या प्रकरणात मुजोरी असेल किंवा त्यांचा उद्दामपणा असेल हे सातत्यानं आपल्याला पुढे आल्याचं दिसून येतंय. यामध्ये आता देखील रमेश म्हात्रे हे कुठल्याही आरोपीप्रमाणे न येता एखाद्या लोकप्रतिनिधीप्रमाणे आले. पोलिसांना सगळी कल्पना होती या सगळ्या प्रकरणाची, त्यामुळे एखाद्या आरोपीला पोलिसांनी हे करण्याऐवजी पोलिसांचा जास्त कल जो होता तो माध्यमांच्या प्रतिनिधींना रोखण्यात आणि माध्यमांच्या प्रतिनिधींपासून कसं त्यांना सुरक्षित ठेवू, कसं माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना प्रश्न विचारू शकणार नाही याकडेच पोलिसांचं जास्त थोडासा कल असल्याचं आपल्याला बघायला मिळालं. आता नेमकं पोलिसांनी त्यांना खरं तर आपण बघतोय की पोलीस अटक करण्यासाठी देखील टाळाटाळ करत होते. एनडीटीव्ही मराठी सातत्यानं ज्यावेळी घटना घडली तेव्हापासून त्याचा पाठपुरावा करत होता आणि त्यानंतर माध्यमांचा दबाव, त्यासोबतच अनेक राजकीय पक्षांनी हे प्रकरण उचलून धरलं आणि कुठतरी माध्यमांच्या रेट्यापोटी रमेश म्हात्रे यांना अटक करावी लागली होती. कारण घटना उलटून गेल्यानंतर साधारण एक 20 तास, 18 ते 20 तास पोलिसांनी रमेश म्हात्रे यांची अटक केलेली नव्हती आणि पोलीस जे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येत होते जाब विचारण्यासाठी त्यांना चुकीची माहिती पोलीस त्यावेळी देत होते की रमेश म्हात्रे यांना आम्ही शोधतोय. हेच रमेश म्हात्रे एनडीटीव्ही मराठीवर सगळ्यात आधी त्यांचं स्पष्टीकरण देण्यासाठी लाईव्हला बसले होते. त्यानंतर विविध माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या. त्यामुळं पोलिसांच्या भूमिकेवर तर या सगळ्या प्रकरणात सातत्यानं प्रश्न उपस्थित राहिलाच आहे. आज देखील त्यांनी एखाद्या आरोपीप्रमाणे नेणं अपेक्षित होतं. त्यांना सर्वांसमोर एखाद्या आरोपीला जसं आणलं जातं तशा पद्धतीनं त्यांना ट्रीट न करता पोलिसांनी त्यांना अगदी माध्यमांपासून लपून त्यांना त्यांचं जे शरण आले ते देखील लपून आणि त्यानंतर त्यांना नेण्याचा प्रयत्न देखील तशाच पद्धतीनं पोलीस करणार होते. मात्र तसं घडलं नाही. या सगळ्यात अनेक कॅमेरे होते, आपल्या प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी होते, आपण होतो. आपण सातत्यानं रमेश म्हात्रे
घरून निघाल्यापासून कधी ते या ठिकाणी पोहोचणार याची माहिती इत्थंभूत NDTV मराठीवर देत होतो. आता त्यांना घेऊन न्यायालयामध्ये गेलेले आहेत आणि न्यायालयामधनं त्यांची रवानगी थेट तुरुंगात होणार आहे. त्यामुळं कुठतरी ह्या सगळ्या उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर तरी रमेश म्हात्रे यांचा थोडासा उद्दामपणा काहीसा कमी होणं अपेक्षित होतं, मात्र तो होताना दिसत नाही. आणि या सगळ्यात आता आपण बघतोय की उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतलेली आहे. त्यामुळं न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना योग्य तो कायदेशीर समज हा आता मिळताना बघायला मिळणार आहे. कारण ज्या काही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत किंवा यापूर्वी जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्यावरून रमेश म्हात्रे यांच्या अडचणी येत्या काळात नक्कीच वाढलेल्या असेल आणि त्यांना जे काही त्यांचं अलीकडे वर्तन राहिलेलं आहे आधीपासून आणि आताच्या परिस्थितीमध्ये जे काही त्यांचं वर्तन आहे या सगळ्यांचा हिशोब कायदेशीररित्या चुकता करावा लागणार आहे. नक्कीच अक्षय आणि अमजद, दोघांचाही धन्यवाद आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्सही जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. रमेश म्हात्रे नेमका काय म्हणाला पोलीस स्थानकात पोहोचल्यानंतर? विष्णुनगर पोलीस स्थानकात शरण आला, मात्र मुजोरी कायम असलेला रमेश म्हात्रे काय करत होता बघा. कुछ नहीं, थोड़ा सा अफसोस है आपको, आपने जो किया बहुत हो गया. क्या हो गया सर? बहुत सर मारपीट बहुत हो गया. क्या हो गया? बहुत रमेश सर अशा पद्धतीनं सर आपको अफसोस है आपने जो किया उसका? तुम्हाला